महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर ऊस शेती करत असताना आपण एक टार्गेट सेट करून एक टार्गेट धरून आपण काम करायला पाहिजे। तर ऊस शेतीमध्ये जास्त उत्पादन घेण्याचे टार्गेट ज्यावेळी आपण सेट करता त्यावेळी जास्त उत्पादन घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऊसांचे फुटवे खूप महत्त्वाचे असतात। तर ऊसांचे फुटवे व्यवस्थित असतील तरच आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन भेटतं। तर व्यवस्थित फुटवे ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। ऊस लागवडीमध्ये जास्त फुटवे झाले तर ऊसाला लागणारी खते जे असतात, रासायनिक खते असतात किंवा कोणतेही जैविक खत असेल तिची गरज जास्त असते आणि त्याच्यासोबतच फुटवे कमी झाले तर ऊसामध्ये वजन हे कमी येतं आणि त्यानंतर आपल्याला उत्पादन हे घटतं। त्यामुळं आपण ऊसाचे फुटवे व्यवस्थित करणं खूप महत्त्वाचं आहे। ऊसाचे फुटवे जास्त करण्यासाठी आपण आळवणी करू शकतो। तर आळवणीची संपूर्ण माहिती आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये आहे। तर आळवणी वापरून आपण ऊसाचे फुटवे जास्त करू शकतो। त्यानंतर आम्ही फवारणी घेऊ शकतो। तर फवारणी केल्याने खूप छान पद्धतीने ऊसामध्ये फुटवे होतात। तर कोणत्या पद्धतीने फवारणी करावी आणि फवारणीची सर्व माहिती ही ह्या व्हिडिओमध्ये आहे। 2 ट्रीटमेंट केल्यानंतर आपण तिसरी ट्रीटमेंट आपण लागवडीचा वापर करू शकता। तर लागवड कोणत्या पद्धतीने कोणती लागवड वापरल्याने ऊसाचे फुटवे जास्त होतात ही संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आहे। तर ह्या पद्धतीने आपण पहिला ऊसाचे फुटवे जे आहेत ते आपण जास्त करून घ्यावेत। त्यानंतर आपण ऊसाची उंची किंवा ऊसाची जाडी वाढवण्याकडे आपण लक्ष देऊ शकतो। तर पहिला पार्ट जो आहे त्या पहिल्या पार्टमध्ये आपण ऊस शेतीमध्ये पहिलं आपण फोकस कशावर करावं की आपण ऊसाचे जे फुटवे असतात त्यांच्यावर आपण फोकस करावं, त्याच्यावर आपण जास्त लक्ष द्यावं। तर ऊस लागवड केल्यानंतर पहिला फोकस आपला ऊसांच्या फुटव्यावर असावा। तर फुटवे करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे, हे पहिली गोष्ट आहे। त्यानंतर आम्ही ऊसाची उंची किंवा ऊसाची जाडी ह्याच्याकडे लक्ष देऊ शकतो। तर आपण ऊस लागवड सुरुवात केली असेल तर आपण पहिला ऊसांचे फुटवे जास्त करून घ्या। त्यानंतर आपण ऊसाची उंची आणि ऊसाच्या जाडी ह्या गोष्टीकडे आपण लक्ष देऊ शकतो। तर फुटवे जास्त करणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यासाठी आपण ह्या पद्धतीने 3 ट्रीटमेंट वापरून आपण ऊसाचे फुटवे जास्त करू शकता। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।